घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, तर 10 किलो धान्याचं वाटपही सुरू। धान्याची मदत कमी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू, अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता, तर शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला अधिक महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार, केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसंदर्भात गृहमंत्री अमित शहांना निवेदन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफकडून भरीव मदतीची मागणी। ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, जयंत पाटलांची मागणी। शेतकऱ्यांना 100% मदत मिळालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, संतोष बांगर यांची सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवर नुकसान, मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त, व्हिडिओही व्हायरल। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, व्हायरल व्हिडिओनंतर विजय वडेट्टीवार यांची मागणी। राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर, लातूर, धाराशिव, बीडमधील पूरग्रस्त भागाची राज ठाकरे पाहणी करणार। सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये खोक्या भोसलेला कोर्टाकडून जामीन। परीक्षा पुढे ढकलल्यास आता एमपीएससीचा नकार, पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची केली होती मागणी, दरम्यान ही मागणी आता एमपीएससीकडून अमान्य। 28 सप्टेंबरला 36 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार।